सर्वांचं हार्दिक स्वागत। यानंतरची मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल ती अडसोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग वडवलीमध्ये। नाणेफेक झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना अडसोली बी संघ पहिल्या इनिंगमध्ये। बाकी सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल की आपण मैदान खाली करायचंय। आपण अजून एक महत्त्वपूर्ण मॅचला सुरुवात करणार आहोत। डीजे विकी अतकोलीचे डीजे प्रोपायटर यांच्याकडनं वडवलीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। या ठिकाणी सन्माननीय स्वप्नीलजी देते साहेब यांचं आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत। तर मॅचला सुरुवात करतोय। जे प्रेक्षक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील त्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर बसायचं आहे। अजून एक महत्त्वपूर्ण मॅच अडसोली बी आणि वडवलीमध्ये 3 ओव्हरची मॅच। मागच्या फेरीमध्ये जर आपण विचार केला तर श्रावण बीला मात्र पराभूत केलं होतं वडवलीने आणि अडसोली बीने मात्र मितेश 11 कुरुण सारख्या एक मोठ्या संघाला पराभवामध्ये टाकून या फेरीमध्ये प्रवेश केलाय। मॅचला होती सुरुवात। सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचली। स्ट्रायकिंगवर भावेश आणि नॉन स्ट्रायकिंगवर वैभव। पहिले षटक सुनील यांचं। यावेळी शॉर्ट लेनचा चेंडू हुक करून दिलाय। बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये कारण का पॉवर प्लेचे षटक आहे। 2 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केलेत मात्र तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी। पहिल्याच चेंडूवर आपल्याला चौकार पाहायला मिळाला। बॅटर भावेशच्या माध्यमातून पहिल्या षटकाची जबाबदारी सुनीलवर दिली गेली। पॉवर प्लेचे षटक असताना शॉर्ट लेनचा चेंडूला हुक केला होता। कंट्रोल शॉट होता। राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू भावेशसाठी। यावेळेस कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटची जर पोझिशन पाहिली तर बॅकलिप कशा पद्धतीने फिरवली होती तर संपर्क करू शकला नाहीये। डॉट चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून। चौकारानंतर एक डॉट चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने भावेशसाठी। यावेळेस फ्लिक करून दिल्या मिस टायमिंग शॉट। क्षेत्ररक्षक नाहीये। 3 क्षेत्ररक्षक एकत्र आलेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेकी झालीये चेंडू कलेक्ट केला जातोय तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना बॅटर भावेश पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा धावपल कव्हर लागले गेलेत। यानंतरची मॅच असेल स्टार 11 तलवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आने। क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना गोलंदाजी करत असताना अडसोली बी संघ थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं। स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट मिड विकेट मध्ये तैनात केले। चौथा चेंडू यावरचा। यावेळी लेंथ खूपच सुंदर होती। ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं। ऑफ ड्राईव्ह केला होता मात्र मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकने थोडीशी चुकी केली। मिसफील्ड झाली होती। त्याचा फायदा घेत असताना एक सिंगल धाव जोडली गेली आहे ती बॅटर भावेशच्या खात्यामध्ये। सुरुवातीचे 4 चेंडू भावेशने फेस केलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या अंकावर। राईट हँड ओव्हर द विकेटने स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फुल टॉच मध्ये कन्वर्ट केला होता। आपल्याच फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने क्षेत्ररक्षण केलं तोपर्यंत एक सिंगल धाव वैभवच्या खात्यामध्ये। दोन्ही सलामीवीरांचा जर आपण विचार केला तर चांगली सुरुवात करून दिली गेली। पहिल्या 5 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची विकेट प्राप्त केली नाही गोलंदाज सुनील याने। धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले। त्याच्यामध्ये भावेशने 7 धावांचं योगदान दिले 4 चेंडू फेस करत असताना। या ओव्हरचा शेवटचा चेंडू यावेळी सुक करण्याचा प्रयत्न विकेट किपर बीट झालाय। मागच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। येतोय चौकार। नक्कीच विनोदची गोरले आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांचं देखील हार्दिक स्वागत वेलकम। शेवटच्या चेंडूवर बॅटची एज लागली होती आणि विकेट किपर बीट झाल्यानंतर मात्र मागच्या दिशेने आउटफील्ड खूपच फास्ट आणि कडक आपल्याला पाहायला मिळते। 4 धावा आल्यात एका ओव्हरच्या समाप्तीनंतर। धावसंख्या जाऊन पोहोचली ती बॅटिंग करत असताना 12 वर। यावेळी आपल्या टीव्ही स्क्रीनवर उमेश कतोरे म्हणजेच कुक्काबाई ज्ञानाबाई प्रतिष्ठान यांचे सदस्य त्यांना दाखवलं गेले। त्यानंतर प्रमोदजी पाटील साहेब माजी सरपंच बोकरी गावचे, त्यानंतर रुपेश दादा गोरले यांचं हे बॅनर आपल्याला टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतं। यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं। त्यांच्या सोबतीला मात्र संपूर्ण
श्रावण स्फोट बोकरी देखील आहे. पहिले षटक 12 धावा धावपलकावर लागले गेले. चांगली सुरुवात सलामीवीर भावेश आणि वैभवने करून दिली गेली. ओव्हर क्रमांक दुसऱ्याची जबाबदारी कैप वर दिली गेली. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी ताकदीचा वापर केला. एलिव्हेशन प्रॉपर करता आलं नाही. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक पहिलं कॅच आउट वैभव. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण का दोन्ही संघ तुल्यबल्ल आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच चांगली मॅच होऊ शकते. अर्जुली बी संघाने देखील आजच्या दिवसामध्ये नितीश शिलवण कुरुन संख्या एका मजबूत संघाला पहिल्या फेरीमध्ये पराभूत केलं होतं. तो संघ यावेळीच जयबजरंग वडोलीशी लढत असताना दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर केपने मात्र विकेट प्राप्त केली आहे. आणि जेव्हा जेव्हा पहिल्या चेंडूवर विकेट येते, डॉट चेंडू होता, तेव्हा मात्र आत्मविश्वास थोडासा वाढला जातोय गोलंदाजाचा. त्याच आत्मविश्वासाने पुन्हा एकदा पुढचा चेंडू नीरजसाठी. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क करू शकला नाहीये. सरळ विकेटवरून चेंडू रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने ऑफ साईडला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मिडल स्टंपवरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळी लेस फुल टॉच चेंडू पुल केलाय मिड विकेटमध्ये. शतरक्षक नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर जर आपण विचार केला तर डॉट आला होता नीरजला. त्याच्यानंतर मात्र चौकाराने आपलं खातं ओपन केले बॅटर नीरजने. राईट हँड ओव्हर द विकेटने केपचा हा पुढचा चेंडू स्वीप केलाय, मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि शतरक्षकाने केलेल्या चुकीनंतर मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 2 धावेच्या मतीने धावसंख्या जाऊन पोचेल ती 18 या अंकावर. जरी पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली असली तरी मात्र त्यानंतर चांगली बॅटिंग आपल्याला नीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू नीरजसाठी. यावेळी सुक करण्याचा प्रयत्न शतरक्षक होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये त्याच्या माध्यमातून खूपच सुंदर झेल. विकेट क्रमांक दुसरा कॅच आउट नीरज. रिप्लेमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने फाईन क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र इनफिल्डच्या वरून ट्रॅव्हल करता आलं नाही. कंट्रोल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रॉपर संपर्क झाला नव्हता. बॅटची आउटसाइड एज लागली होती. विकेटचं पतन. दुसरी विकेट 18 या धावसंख्येवर. दुसरी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभवची साथ देण्यासाठी रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. केपचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेत. 2 विकेट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडूवर देखील विकेट आली होती. यावेळेस फुल टच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बीमर चेंडू हवेमध्ये होता, उंची गाठली होती. डीप स्क्वेअर लेगचा शतरक्षक येईल. रनआउटची संधी आणि अपील केली, मात्र सहमती दिली नाहीये. यावर मिळतील 3 धावा. येणारा चेंडू फ्री हिट असेल. 3 धावेच्या मतीने धावसंख्या जाऊन पोचेल ती 21 या अंकावर. खराब चेंडू होता, त्यावर बीमरचा इशारा केला. 21 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना एक चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात, मात्र 9 धावा देखील खर्च केल्यात गोलंदाज केफ याने. कारण रडेचा विचार केला तर 11.45च्या हिशोबाने 21 धावा आतापर्यंत धावपलकावर लागले गेलेत. चांगली बॅटिंग जेबी स्पोर्ट जय बजरंग स्पोर्ट वडवली संघाची.
साठी सज्ज झालाय बॅटर रोहित स्ट्रायकेनवर राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळेस गुड लाईनवर पिच झाल्यानंतर अतिशय वेगाने ऑफस्टम्पच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूने या ठिकाणी ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग वडवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 अंकावर 2 गडी बाद असताना. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या राऊंड मधील अंतिम मॅच. तलवली स्टार 11 तलवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आणे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. गायकवाड सरांचे शुभ असते त्या ठिकाणी आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन होऊन नाणेफेक करणार आहोत. 10.5च्या हिशोबाने 21 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. शेवटच्या ओव्हरला झाली सुरुवात. शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हरची जबाबदारी दिली गेली ती गोलंदाज रमेश यावर आणि त्याच्या समोर मात्र बॅटर वैभव. सध्या तरी वैभवने एका सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली आणि नॉट टेकनवर रोहितने मात्र 2 चेंडू फेस करत नसताना 2 धाबांचं योगदान दिले. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या दूर राहिलाय. वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव जसा विचार केला तर सुरुवातीपासूनच तो डीप स्क्वेअर लेग फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू वाईट. यावेळेस देखील तसाच प्रयत्न होता मात्र यावेळेस चेंडू विकेटच्या वरून सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज रमेशचा. यावेळेस देखील त्याच पद्धतीने त्याच क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. हा देखील चेंडू सुंदर होता. 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू वाईट होता. थोडीशी लाईनचा विचार केला तर लेग स्टंपच्या दूर होती. त्याच्यानंतर मात्र 2 डॉट चेंडू गोलंदाज रमेशच्या माध्यमातून बॅटर वैभवला टाकले गेलेत. 3 चेंडू फेस करत असताना फक्त एकच धाव वैभवच्या खात्यामध्ये आले. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये रमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळी समोरच्या दिशेने लॉफ करून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे उंची गाठली होती अंतर गाठता आलं नाहीये. त्या ठिकाणी खूपच सुंदर झेल पकडली गेली. प्रेक्षक काय इशारा करतील तर विकेटचं पतन. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ओव्हरपिच चेंडू होता त्याला लॉफ केला होता आणि सुंदर झेल. हे सुंदर टेलिकास्ट प्रिन्स मूवीचा. विकेटचं पतन. नक्कीच ऑर्गनाइज कमिटीकडून सूचना येते की खेळाडू कक्षामधून कुठल्या प्रकारची कमेंट्स करू नका. खूपच चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली लॉंग ऑन मध्ये. धावसंख्या 22 वर ही तिसरी विकेट गमावली जय बजरंग वडवली संघाने आणि तिसरी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये विचार जर केला तर वैभवच्या माध्यमातून एक चौकार आला होता. भावेशने देखील चौकाराने स्वागत केलं होतं. त्याच्यानंतर मात्र 3 विकेट गेलेत. अजूनही या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. नाश्टाकेनवर रोहित आणि स्ट्रायकेनवर विकेट गेल्यानंतर मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये रमेशने चांगली गोलंदाजी केली. त्याला प्रत्युत्तर देईल का मयूर? यावेळेस आडव्या पट्ट्याचा वापर करून ऑन साईडला खेळून काढलाय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. चांगली गोलंदाजी राहिली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय नॉस्टकेनवरून मात्र एकच धाबेवर समाधान मानावं लागतं बॅटर मयूर याला. तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 2च धाबा खर्च केलेत आणि 1 विकेट गोलंदाज रमेशने प्राप्त केले. पूर्णपणे धावसंख्येला लगाम लावला गेले तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज रमेशच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका सजवावा लागेल. यावेळेस लेग स्टंपच्या दूर राहिलाय. वाईटचा इशारा. लेंथ खूपच सुंदर होती. यॉर्कर लाईनचा प्रयत्न केला होता मात्र लाईन खराब असताना वाईट चेंडू घोषित केला गेलाय. एक अवांतर धावेच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या अंकावर. इथून एक मोठा फटका आला तरी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तो येईल का रोहितच्या बॅटमधून? यावेळी त्रिपला उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 4.
रिप्लेमध्ये पण पाहणार आहोत कशा पद्धतीने स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पायांच्या मधून चेंडू डायरेक्ट स्टंपवर जाऊन अदललाय. फर्निचर बरखास्त केले गोलंदाज रमेश याने. खूपच चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये रमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने आपल्या नाबावर केलेत. धावसंख्या 24 वर स्थिरावली आहे. या शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका आला तर एक चांगली फाईट आपण दुसऱ्या इनिंगमध्ये पाहू शकतो. एक समाधानकारक स्कोर होऊ शकतो. तो येईल का नवीन बॅटर सतीशच्या माध्यमातून. यावेळेस प्रॉपर कनेक्शन करता आलं नाहीये. ऑन साईडला खेळून काढले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून शतरक्षक येईल तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावीचा प्रयत्न. रनआउटची शक्यता होती आणि तिथे विकेटचं पतन. धावसंख्या 25 वर 5 गडी बाद आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. तर आपण जाऊया टॉच बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ समालोचक गायकवाड सर उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये कॅप्टनची चर्चा आणि नाणेफेक होणार आहे. आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्टार 11 तलवली. चलो सोर आने संघाचा कर्णधार गेल्या वर्षी आने संघानं या मैदानावरती खूप भरीव कामगिरी केली होती. जर आपण इथे नसाल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आने संघ शेवटचा अधिकृत पुकारा आने आलाय का? विजयाचं जे लक्ष्य आहे ते आपण जर पाहिलं तर 26 धावांचं. मगापासून दीपक मला एक पाहायला मिळते की 30 पेक्षा अधिक लक्ष्य काही जात नाहीये. पण त्याही धावांचं संरक्षण मगाशी होताना पाहिलं आपण. विजयाचं लक्ष्य होतं 29 धावांचं, पण भादाणे संघानं त्या धावा संरक्षित केल्या. आता 26 धावा हे विजयाचं लक्ष्य असेल. अर्जोली पुढे त्वरित क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्यायची आहे आणि आणे संघ आपण उपस्थित झाल्याबरोबर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. यस, आणे संघ तर कर्णधार आलेले आहेत. स्वप्नील देसले यांना विनंती करतो आपल्याशी उपस्थित आपण नाणेफेकी करायची. स्वप्नील देसले, खेळ सुरू करायचा आपण. आणि संघाचे कर्णधार पोहोचलेत. चला, नाणेफेकी होत आहे. आने वर्सेस स्टार 11 तलवली, दोन संघांच्या दरम्यानची नाणेफेकी. आणि सन्माननीय स्वप्नील देसले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी झालेली आहे. तर नाणेफेकीचा कोण वाटतं? आणे संघाने जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चला, खेळ सुरू करा. गेल्या वर्षी रुपेश गोरले साहेब एक धाव 1,10,000ची बनली होती. चला, खेळ सुरू करायचा प्लीज. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज वैभव आणि स्ट्राइकला कुमार आणि कैफ. यस, चला, पहिला चेंडू. सुरेख गोलंदाजी, मात्र
मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला चेंडू गेला, एकेरी धाव मिळाली. एक धावेनं खातं खोललेलं आहे. विजयाचं लक्ष 26 धावांचं आहे. श्रावण स्मृती चषक 2023 मानाची सन्मानाची PTC मधील अतिशय दैदिप्यमान म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. निश्चितच आपण पाहतो आहोत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आहेत ते आम्हाला सन्माननीय श्रीयुत सचिन सीताराम गोडविंदे साहेब यांच्या सौजन्यानं माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत डोहळे त्यांचे वडील कैलासवासी सीताराम गटला घोडविंदे यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. खूप आकर्षक ट्रॉफीज आहेत. 1983च्या चषकाची आठवण देणाऱ्या ट्रॉफीज. पुढचा चेंडू गोलंदाज निश्चितच अतिशय सुरेख फटका. चेंडू खेळला जातोय वाडीश लॉंगॉनच्या क्षेत्राकडे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतोय. एक धाव या चेंडूवरती, 2 धावा धाव फलकावरती. वैभव गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूत केवळ 2 धावा त्याने दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू वैभवचा चांगला 15-20 बॉलांचा रनअप. भोकरी एंडकडनं गोलंदाजी होते. सुरेख चेंडू, तेवढा सुंदर फटका. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. सन्माननीय संतोष जाधव साहेब, श्रावण स्मृती संघाचे जे खेळाडू आहेत, श्रावण स्पोर्ट्स संघाचा माजी कर्णधार संतोष जाधव साहेबांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची. चौकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. विजयाचं लक्ष 26 धावांचं. वैभव गोलंदाजी करेल. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 6 धावा. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच डाव्या एसटीवरती चेंडूची ठेवली. पंचांकडे जोरदार अपील केला जातोय. मात्र चेंडू आहे, एसटी रक्षकाला पण पूर्णपणे कल्पना आहे की चेंडू येऊन पायाला ब्रश केला होता. स्वाभाविकपणे या अपीलमध्ये आपण जर पाहिलं जोश अधिक आहे, पण आत्मविश्वास हा कमी आहे. निर्धाव चेंडू. वैभवची जमेची बाजू असेल. चौकार मारला गेल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज. एक निर्धाव चेंडू सुद्धा गोलंदाजाला प्रोत्साहित करत असतात. दरम्यान पुढचा चेंडू वैभवचा. फुलर लेन चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे. एकेरी धाव. धाव फलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 7 धावा. संतोष जाधव साहेब माजी कर्णधार श्रावण स्पोर्ट्स संघाचे. आपल्याला मंचाची शोभा वाढवायची आहे. निश्चितच तुमचं खूप मोलाचं योगदान सातत्यानं भोकरी गावाला राहिलेलं आहे. आपण यायचं आहे. आणि संतोष जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान वैभवचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू, तेवढाच सुंदर फटका. चेंडू जातोय काहू कॉर्नरच्या क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. छोट्या चढीचा हा क्षेत्ररक्षक आहे. काय फेकी केली. थेट एसटी रक्षकाच्या हातात चेंडू विसावतो. केवळ 1 धाव. एका धावेवर धाव फलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 8 धावा. विजयाचं लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर सरासरी 8.66ची आहे. स्वाभाविकपणे सरासरी आता उंचावणार आहे. 18 धावा 12 चेंडू 9ची सरासरी पूर्ण करावी लागेल. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धाव फलकावरती धावा झळकल्यात 8. यानंतर अतिशय महत्त्वाचा सामना, रंगतदार सामना. स्टार 11 तलवली वर्सेस आणि या 2 संघांच्या दरम्यान खेळवला जाईल आणि त्यातील विजेता संघ हा 2 हात करेल चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघाशी. भादाणे संघाने मात्र आपली आगेकूच पुढे केलेली आहे. खूप सुंदर काम त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. कारण एक मजबूत संघ तलवली संघाला त्यांनी पराभूत केलं. अतिशय मजबूत संघ म्हणून या संघाकडे पाहत होतो. कामरान पटेलचा हा संघ होता. सन्माननीय दरम्यान दुसरा षटक घेऊन येतोय सूरज. खेळ सुरू करायचा. सूरज वेळ दवडतोय प्लीज. पंचांचा इशारा आलेला आहे.
परेश महाजन मला वाटतं त्या ठिकाणी पंच आहेत आणि त्यांचा इशारा आलेला आहे. प्लीज खेळ सुरू करा. सूरज मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख कामगिरी, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि एक सुंदर फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. कैफ खेळतो आहे, स्विचिटचा प्रयत्न केला आणि अतिशय यशस्वी प्रयत्न. आयवा झेल जर पकडला कुठल्या प्रेक्षकांनी तर सन्माननीय आदरणीय ग्रामपंचायत सदस्य विनोद गोरले यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चलो आयवा झेलला फुलटॉस, चेंडू मिस टाइम, फटका मात्र नो मॅन लँड क्षेत्राकडे चेंडू जातोय पळून. दुसरी धाव पूर्ण, 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकत आहेत. 14 धावा, अजूनही 12 धावांची गरज आहे. 10 चेंडू 12 धावेचं समीकरण. सामना जेव्हा जेव्हा आपण पाहतोय की कुठेतरी धावा आणि चेंडू यांचं समीकरण हे समतोल असतं त्यावेळेस रंगतदार अवस्थेत पोहोचतो. मगाशी सुद्धा अशाच पद्धतीने 2 सामने आम्ही पाहिलेले आहेत, अतिशय काठोकाठ झाले. जेव्हा देवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा सदस्य मंचावर होते त्यावेळेस सुद्धा सामना रंगतदार झाला. त्यानंतर पुढचा सामना दरम्यान गोलंदाजी करेल सूरज. पहिला चेंडू चौकार, पुढच्या चेंडूवर 2 धावा. मागच्या सामन्याचा मानकरी होता, मागच्या सामन्याचा हिरो होता, वडवली गावासाठी त्याने इतिहास रचला होता, तोच सूरज गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुल्लर लेन, फुलटॉस, चेंडू अचूक पकडला होता पण थेट यष्ट्यांचा वेध घेता आला नाही. एकेरी धाव, 15 धावा. इथून विजयासाठी अजूनही 11 धावेंची गरज आहे. चेंडू शेष असतील 9 चेंडू 11 धावेचं समीकरण अर्जोली संघासाठी. अर्जोली संघानं मितेशिलोन कुरून सारख्या तगड्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर केलं. आजचा उलटफेर सुद्धा अनेक बघायला भेटत आहेत. मातब्बर संघ स्पर्धेच्या बाहेर पडलेत. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका, अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला. केवळ 1 धाव मिळेल. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 16 धावा, अजूनही 10 धावेची गरज आहे. चेंडू शेष असतील मला वाटतं 8 आणि 8 मध्ये 10 असं समीकरण. आतापर्यंत 8 धावा या 4 चेंडूमध्ये वसूल केल्या गेल्या. पहिल्या षटकात केवळ 8 धावा बहाल झाल्या होत्या. सूरजच्या माराला सामोरं जाईल तो कैफ रईस, एक मोठं नाव आहे. दरम्यान पुढचा चेंडू सूरजचा, निश्चित सुंदर फटका, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. हे टिपिकल केप रईस ब्रँड सिक्सर, अतिशय देखणा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय बशीर शेख ग्रामस्थ भोकरी यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. षटकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकत आहेत. 22, 4 पावलं दूर आहे आता कैफचा संघ. छकडो के मालिक है बशीर शेख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान 4 पावलं दूर कैफ रईसचा संघ. सूरज गोलंदाजी करेल. सूरजच्या गोलंदाजीची पूर्णपणे पिसे विस्कटण्याचं काम केलेलं आहे कैफनं. पुढचा चेंडू, आणखी एक दर्शनीय फटका, मात्र चेंडू हवेत. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. लॉंगनच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला. कैफ रईस बाजून तंबूत परतेल.
सन्माननीय बशीर शेख यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. तर छकडो के मालिक है आणि महाराष्ट्राला भुरळ जर असेल कशाची तर ती कबड्डीची. महाराष्ट्राला जर आवड असेल कशाची तर ती बैलगाडा शर्यतीची. आणि त्या आवडीपासून आमचा भोकरी गाव कसा लांब राहील. कबड्डी या खेळाने तर 50 वर्षापूर्वी आमच्या भोकरी गावाला मोहित केले. अनेक कबड्डीचे प्लेयर आम्ही पाहिले, क्रिकेटचे सुद्धा अनेक प्लेयर पाहिले आणि छकडो के मालिक भी देख हम. चलो बशीर भाई, आपका स्वागत है श्रावण स्मृति चषक में. आणि इम्रान शेख निश्चितपणे स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. बशीरबाईंना पण विनंती करतोय खेळ सुरू करा प्लीज. मगाशी तुम्हाला इशारा आलेला आहे. वडोली संघ तिसरा षटकाला प्रारंभ करेल. भावेश धाबा जोडायला हव्यात. केवळ आणि केवळ 6 चेंडू 4 धावेंची गरज आहे. लाल बालों का हमारा बशीर शेठ काफी फेमस है महाराष्ट्र में. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुंदर फटका आणि आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू सीमा रेषा पारण्या स्पर्धेच्या बाहेर. आयवा झेल होता, सुटला तो.